नमस्कार, मी आहे कल्पना. कल्पनाच्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दही मिरची. तर शेतातून हिरवी मिरची आणलेली आहे. ते मी आता धुवून घेतलेली आहे स्वच्छ छान, आणि ते अर्धी अर्धी कापून घेतलेली आहे. थोड्या मिरच्या लांब होत्या म्हणून मी अशा अर्ध्या अर्ध्या कापून घेतलेल्या आहे. छोट्या असल्या तरी एकही कट मारली तरी होऊन जाईल. मी अशा कापून घेतलेल्या आहे, बघू शकता. तर आपण याला असं कापून घ्यायचं आणि मग एक मोठा स्टीलचा गंज घ्यायचा. हे अर्धा किलो मिरच्या आहे. तर मी ह्या मिरच्या आता गंजामध्ये टाकून घेते आहे. गंज स्टीलचाच घ्यायचा, जर्मनचा घ्यायचा नाही, कारण आपण दही वापरत आहोत. तर जर्मनच्या गंजात नाही करायचं, हे स्टीलच्या गंजातच करायचं. असं ह्या गंजामध्ये टाकून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये आपण एक वाटी मोठी भरून वाटी दही टाकणार आहोत. तर हे भरून मोठी वाटी दही आहे. तर हे दही मी याच्यामध्ये टाकत आहे. तर 1 पाव दही असेल हे पूर्ण वजनाने. 1 पाव दही आहे आणि 1 चम्मच जिरा पावडर घातलेला आहे आणि 1 चम्मच मी याच्यात धनिया पावडर टाकत आहे आणि 1 चम्मच मीठ घालत आहे. तर मी याच्यामध्ये 1 चम्मच मीठ, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच जिरा पावडर टाकलेला आहे. आता याला मी छान मिक्स करून घेणार आहे. चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं. याकडून थोडंसं गंजाला पकडून थोडं असं झेलून पण घ्यायचं. छान मिक्स होते आणि पूर्ण मिरच्याला दही तो मसाला लागून जाते. आणि हे बघू शकता, पूर्ण मिरच्याला मसाला आणि दही लागलेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान पूर्ण मिक्स झालेले आहे. आणि आता याच्यावर झाकण ठेवून रात्रभर असंच मुरू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे झाकण काढून घ्यायचं आणि या गंजात पुन्हा मिक्स करायचं चमच्याच्या साहाय्याने, नाही असं झेलून. आणि असं मिक्स करून हे असं एक एक त्या ताटामध्ये, स्टीलच्याच ताटामध्ये वाळू घालायचं. पूर्ण काढून असं स्टीलच्या ताटामध्ये ओतून घ्यायचं. आणि हे असं मी काढून घेतलेलं आहे स्टीलच्या ताटामध्ये. आता याला मी उन्हामध्ये वाळू घालते. आता हे 4 दिवस झालेले आहे, मी उन्हामध्ये वाळू घातलेले आहे, असे वाळलेले आहे. आता मी हे काढून घेते दुसऱ्या ताटामध्ये. त्याचं बी वगैरे पडलं आहे ना, ते काढून घेते. मसाला थोडासा बाजूला करून घेते. थोडा मसाला पडला आहे, थोडं बी पडलेलं आहे. आणि हे दुसऱ्या ताटामध्ये छान पुन्हा एक ऊन देऊन सुकवून घेते, कारण आपल्याला वर्षभर टिकवायचे आहे किंवा 5-6 महिने तरी चालले पाहिजे, खराब झाली नाही पाहिजे, म्हणून पूर्णपणे आतपर्यंत सुकवून घ्यायचे. आता मी पुन्हा 1 दिवस सुकवले आहे. बघू शकता असे झालेले आहे. आता याला छान मध्ये तेल टाकून गरम करायचं आणि हे छान तळून घ्यायचे. छान ब्राऊन होतपर्यंत तळायचे. खूप छान होते. तुम्ही एकदा करून बघा असे दही मिरचे आणि खाऊन बघा आणि सांगा कसे झाले. तर खूप छान बनते, टेस्टी बनते. एकदा तुम्ही करून बघा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा कसे झाले. तर खूप छान बनते. खिचडीसोबत तर अप्रतिम लागते हे दही मिरचे. आमच्या घरी खूप आवडते खिचडीसोबत खायला. खूप कुरकुरीत होते, खूप छान होते, अप्रतिम होते. तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा, खूप छान होते. असे ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे छान, असे कच्चे नाही ठेवायचे. आणि असे थोड्या वेळाने हे छान कडक येते, असे काढून घ्यायचे. थोड्या वेळाने हे खूप कडक येते असे कुरकुरीत होते. मी एक तुम्हाला तोडून पण दाखवते कसा कुरकुरीत, थोड्या वेळाने कसा कुरकुरीत झाला. तर खूप छान बनते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, करून बघा.
खूप छान बनते. साधी आणि सोपी रेसिपी आहे. हे करून बघा एकदा. बघू शकता तुम्ही, पहिले असे होते, आता तळल्यावर असे दिसते. हे एक तोडून दाखवते तुम्हाला. हे पहा, थोड्या वेळाने असे कडक कुरकुरीत सहज तुटते आणि खिचडीसोबत तर अप्रतिम लागते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.